नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची मोठी बातमी। अजित पवार देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले, तर एकनाथ शिंदे दिल्लीसाठी आता रवाना झाले आहेत। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत रात्री बैठक होईल। शहांसोबत बैठकीमध्ये तीनही नेत्यांची मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे। देवेंद्र फडणवीस यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत, तर अजित पवार देखील दिल्लीमध्येच आहेत आणि एकनाथ शिंदे आता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, भाजप आणि शिंदे गटामध्ये गृह खात्यावरून सध्या वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे। भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद सूत्र। फडणवीसांचं गृह खातं शिंदे गटाला हवं असल्याची सूत्रांची माहिती। भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची सूत्रांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत गृह खात्यावर होणार चर्चा, सूत्र। भाजप शिंदे गटाला नगर विकास खातं द्यायला तयार, सूत्र। अजितदादांकडे अर्थ मंत्रालय कायम राहणार, सूत्र। गृह मंत्रालयाच्या वादावर शहांच्या बैठकीत तोडगा निघणार। 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी। नव्या सरकारचा शपथविधी बेब्रॉन स्टेडियमवर होण्याची शक्यता। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, गृह खात्यावरून सध्या अडलय अशी माहिती मिळते। खाता आहे ते गृह खातं आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते खातं स्वतःकडे राहावं अशी जी मागणी आहे, असा जो सूर आहे तो शिवसेनेमध्ये आहे आणि या दोन्ही पक्षांमध्ये भाजप आणि शिवसेना यावरून खडाजंगी सुरू असल्याचं सुद्धा बोललं जाते। प्रचंड रस्सीखेच सुद्धा आहे आणि जर सगळीच महत्त्वाची खाती भाजपकडे गेली तर मग मित्र पक्षांना कुठली खाती मिळणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हा भाजप सत्तेमध्ये होतं तेव्हा हे महत्त्वाचं खातं गृह खातं हे फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं। ते उपमुख्यमंत्री झाले तेव्हा देखील मागच्या सरकारमध्ये हे खातं त्यांच्याकडेच होतं आणि निर्विवादपणे अगदी शांततेनं त्यांनी या खात्याची जबाबदारी स्वीकारली आणि पार देखील पाडली आणि त्यामुळे इतकं महत्त्वाचं खातं नेमकं आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे का, हे आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे। दिल्लीमध्ये या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक आहे। नेमकी कोणती खाती कुणाला मिळणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर एकूणच गृह खात्यावरून अडलय अशी ही माहिती यामध्ये मिळते। तर दिल्लीमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे आणि अजूनही रात्री अमित शहांसोबत देखील बैठक होणार आहे। आज दिवसभरात काय काय घडलं ते आपण पाहूया। दिल्लीत हालचाल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेंची रात्री अमित शहांसोबत बैठक। शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शहांसोबत आमची तिघांची रात्री बैठक, मंत्रिमंडळाबाबत चर्चा करू, अजितदादा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे। त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते ठरवतील तो मुख्यमंत्री, आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ। शिंदेंची कालची भूमिका म्हणजे सीएम पदावरील दावा सोडला असं नाही, उदय सामंतांचं विधान। त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही। त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत। त्या बैठकीची आपण वाट बघू। त्याच्यामुळे मला असं वाटतं ती बैठक आज किंवा उद्या होईल, त्या बैठकीची आपण वाट बघू। परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही। काल एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली तीच पक्षाची भूमिका, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधनं, ती पक्षाची भूमिका आहे। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद लटकून का पडलंय, राऊतांचा महायुतीला सवाल। भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही। 2019 एक महिना मुख्यमंत्री पदाचा निर्णय लटकून ठेवला होता। राऊतांना सांगा भुजबळांचा पलटवार। सगळ्यांशी चर्चा करून
निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो, म्हणून वेळ लागतो. काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आपण महिना सुद्धा वेळ लागलेला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखी हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातात. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करू, राज्याचा विचार केल्यास त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू. राऊत. महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा आणि देशाचा असतो. संजय राऊतांचे सूरच नव्हे तर दिशाही लवकरच बदलेल. नवनीत राणांचा राऊतांना टोला. कोणी कौतुक केलं संजय राऊतनी. बाप रे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है. मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल. देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीमुळे महायुतीला राज्यात मोठं यश. छगन भुजबळांचं विधान. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर आता दाखल झाले आहेत आणि एकनाथ शिंदे मुंबईतून दिल्लीसाठी रवाना होत आहेत. वर्षा बंगल्यावरून एकनाथ शिंदे दिल्लीसाठी आता रवाना झाले आहेत. राज्यातील 3ही प्रमुख नेते दिल्लीमध्ये अमित शहांची आज भेट घेतील. आज रात्री अमित शहा यांच्यासोबत 3ही नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये मंत्रिमंडळासंदर्भामध्ये चर्चा होणार आहे. वर्षा बंगल्यावरून आता एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले. एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर आता पोहोचलेले आहेत. आज रात्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. निवडणूक आयोगावर नाना पटोले यांनी टीका केली आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाची टक्केवारी 7.30 ने कशी वाढली असा सवाल पटोले यांनी केलाय. 76 लाखांचं वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगावर हल्लाबोल. विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले. 76 लाखांचं मतदान कसं वाढलं, मतदानाची टक्केवारी 7.30% कशी वाढली, पटोलेंचा सवाल. जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मग ही वाढ झाली कशी? संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत मतदान वाढलं, ते कुठलं वाढलं असंही नाना पटोलेंनी विचारलंय. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं सांगतात, मग मतदारांच्या रांगा आयोगानं दाखवाव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं. मतदारांच्या मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ किंवा फोटो निवडणूक आयोगानं दाखवावेत असंही पटोलेंनी म्हटलंय. वाढलेल्या मतदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीनं देखील आक्षेप घेतला असल्याचं पटोले म्हणतात. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल पटोलेंनी केलाय. आपल्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम वाईट. मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो. हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ये अंदर की बात है. सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है. नाना पटोले हमारे साथ है म्हणून यांना निवडून आणलं. बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकल्पित बघायचं. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत. ईव्हीएमच्या मुद्द्यावर स्वतंत्र लढाई लढणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे स्वतंत्र लढाई लढणार
ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज ठाकरे महाविकास आघाडीला साथ देणार नाहीत, स्वतंत्र लढाई लढणार. पुण्यामध्ये झालेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत राज ठाकरेंची ठोस भूमिका. 2019ला ईव्हीएम विरोधात भूमिका मांडली तेव्हा मला विरोधकांनी साथ दिली नव्हती, त्यामुळे ईव्हीएम विरोधात स्वतंत्र लढाई लढणार असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. 2014 पासून आदरणीय राजसाहेबांनी याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली, परंतु कुठल्या पक्षाबरोबर आले नाहीत. प्रत्येकाला आता फटके बसल्यामुळे सगळे एकत्र आले. मनसेच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ज्या भागांमध्ये काम केलं त्या भागात देखील मतदान न झाल्याचा दावा या उमेदवारांनी केला. घरातील लोकांचंही मतदान न मिळाल्याचा पराभूत उमेदवारांनी मनसेच्या बैठकीत दावा केला. एक दिवस उद्धव ठाकरे देश सोडून जातील असं म्हणत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेबांसोबत गद्दारी केली, त्याचं पाप ठाकरेंना फेडावं लागेल अशी टीकाही कदम यांनी केली आहे. सांगू का पुढचं भविष्य? एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन गपचूप संबंध देश सोडून जातील. लिहून ठेवा तुमचे शब्द माझे. बाळासाहेबांशी त्यांनी जो बेमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसलाय, त्यांनी पाप केलंय, ते पापाच्या फाशी त्यांना भोगावंच लागेल. माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, तसंच मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही अशी घणाघाती टीका बच्चू कडूंनी केली आहे. दरम्यान कडूंनी केलेल्या टीकेवर नवनीत राणांनी पलटवार केलाय. अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची, असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा, मी तिथे उभा राहतो. तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी. जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते. तर मी तर खूप लहान आहे, मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे, आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे. तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात, आणि त्याच्यातले बच्चू कडूंनी माझी औकात काढली आहे. तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात. अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आलेला आहे. दरम्यान ही याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. 20 डिसेंबरला यावर सुनावणी होणार आहे. राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा एका याचिकेद्वारे कोर्टात दावा करण्यात आलाय. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांची याचिका कोर्टानं स्वीकारली आहे. या याचिकेनंतर कोर्टानं अल्पसंख्याक मंत्रालय, ASI आणि दर्गा कमिटीला नोटीस पाठवली. दरम्यान या याचिकेवर 20 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. या दर्ग्यात एक तळघर आणि गर्भगृह आहे, ज्यामध्ये शिवलिंग असल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आलाय. तसंच गर्भगृह आणि संकुलात एक जैन मंदिर असल्याचंही कोर्टात याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. दर्ग्याच्या बांधकामात मंदिराचा ढाचा वापरण्यात आल्याचा दावा कोर्टात करण्यात आलाय. सुनावणीत निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी 1911 मध्ये लिहिलेल्या अजमेर ऐतिहासिक आणि वर्णनात्मक पुस्तकाचा हवाला दिलाय. अर्जी दिए है, कोर्ट ने माना है और सर्वे के कानूनन अधिकार है और उस सर्वे पर भी संबल बनाने की कोशिश कर रहे हैं, वो नहीं होगा. नेहरू से लेकर जितने प्रधानमंत्री बने वो वहां पर चादर भिजाते हैं. आप बताइए क्या करना चाह रहे हैं लोग? आखिर क्यों इतनी नफरत पैदा कर दिए बीजेपी RSS वाले मस्जिद दरगाहों के ताल्लुक से? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद चादर भिजाते हैं. अब बताइए उस पर क्या बोलेंगे वो? उन्होंने मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटी अफेयर्स को पार्टी बनाया, तो नरेंद्र मोदी की सरकार उसको बोलेगी कि वो दरगाह है ही नहीं है. प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट तो इस्तेमाल ही नहीं हो रहा. लोअर कोर्ट आखिर प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट को क्यों नहीं सुन रही है? आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाची होती, आहे आणि राहणार. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे अजमेर दर्गा वर शिवमंदिर असल्याचा दावा हा माननीय न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरू केलेली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बॅन लावायला कोर्टानं नकार दिलाय. चिन्मयदास प्रभूंच्या अटकेनंतर बांगलादेशमध्ये हा वाद पेटलेला आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मयदास प्रभूंना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली आहे.
इस्कॉनच्या विरोधामध्ये महत्त्वाची पावलं उचलण्यात आल्याचं बांगलादेश सरकारनं कोर्टात सांगितलं. इस्कॉन मंदिराचे प्रमुख चिन्मयदास प्रभू यांच्या अटकेनंतर बांगलादेशात हा वाद पेटलाय. चिन्मयदास प्रभू यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशच्या सरकारनं अटक केली. 26 नोव्हेंबरला चिन्मयदास प्रभू यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बांगलादेशात हिंसा भडकली. यात वकील सैफुल इस्लाम यांचा मृत्यू झाला. 27 नोव्हेंबरला इस्कॉनवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. बांगलादेशच्या अटॉर्नी जनरलनी इस्कॉन कट्टर धार्मिक संघटना असल्याचं म्हटलंय. चिन्मयदास प्रभूंच्या अटकेनंतर भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या नाराजीनंतर बांगलादेश सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. इस्कॉनच्या मुद्द्यावर मोदी सरकारसोबत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय. इस्कॉनचा चिन्मयदास यांच्यासोबत संबंध नसल्याचं इस्कॉननं स्पष्ट केलंय. आणि आता महत्त्वाच्या 25 बातमी आपण पाहूया. माझा पराभव माझ्याच काँग्रेस संघटनेनं केला. मला तिकीट दिलं पण संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत नव्हते. नाना पटोले आरएसएसचं काम करत आहेत. बंटी शेळके यांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्रीपद नशिबात असायला हवं. अजित पवार यांच्यावरील प्रश्नावर कपाळाला बोट लावत विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार यांनी महात्मा फुले वाड्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेतली. ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढाव यांचं महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन. सांगोल्यामधील 14 गावांमधील शेतामध्ये पाणी आलं नाही तर राजकीय संन्यास घेईन. सांगोल्यामधील चिंतन बैठकीत शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. बच्चू कडू 2 डिसेंबरला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार. सत्ता की सत्तेच्या बाहेर राहायचं याचा निर्णय घेऊ. बच्चू कडूंची माहिती. बच्चू कडूंनी विश्वासघात केला, त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये. राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका. दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. इंदापूरमध्ये दत्ता भरणेंकडून पवार गटाच्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव. ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही. रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखानदारांना 15 दिवसांचं अल्टिमेटम. यंदाच्या हंगामात पहिली उचल 3700 जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू. राजू शेट्टी आक्रमक. रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली. नांदेड पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण विजयी. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढील वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख.